सकाम आणि निष्ठा. सकाम म्हणजे आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून केलेली. आता आपला जो प्रोग्राम चालू आहे हनुमंतराय खाली बसलेला ते म्हणते मला माणसाचं मांस खावं. तिने काय सांगितलं ती झाडच पक्षी तसा असल्यामुळे मला मांसाचं नर मांस खावं. ते म्हणजे बरं झालं. आता तू म्हणते नाही लगेच डोहाळे पूर्ण करतो. कारण का रात्री आयरा मैरावाने 2 मानवी जीव घेऊन गेलेले आहेत. त्यांना उद्या ते काय करणार आहेत? त्यांना सजा देणार, मारणार आहे. मग मी अगोदर जाऊन 2 लक्ष हे ऐकलं तुम्ही खाली मारत नाही. आणि मग लक्षात आलं त्या पक्षाच्या मागेच भरारी मारत धावण्याचा गेले आणि जिथं जे राम आणि लक्ष्मण ठेवलेले होते तिथं मला हनुमंतरायच्या दरवाजाजवळ गेले. तर तिथं वेगळा उत्सव चालू होता. सगळे लोक जमलेले, त्यांच्या अंगावर फळांचे हार वगैरे करा नका. तू येणार आहे त्यांना सजवून न्यायला मी मला असं म्हणतात की त्या बकऱ्याला सजवतात. आपल्याला काही माहित नाही पण असं म्हणतात. त्याला हार घालतात. तसं सजवलं आणि आता घेऊन जा. एवढ्यामध्ये हनुमंतरायाने त्या गडबडीमध्ये त्या देवीच्या मंदिरात प्रवेश केला. ज्या देवीच्या पुढे या दोघांचा बळी द्यायचा होता. आत गेले. ती देवी तिचं स्वरूप काळं भिन्न, हे शेंद्रानं माखलेले. आता ह्यावरच काम गेले. देवीच्या पुढे बसले. म्हणजे कोण आहे? म्हणजे मी दिले. तुझं काम काय? काय नाही म्हणलं आता माझ्या पुढे बळी देणार आहे. हनुमंतरायाने आपले विकराळ रूप दाखवले. देवी अगदी घ्यायला. त्याने सांगितलं पडदिनी जागा सोडायची, मी तिथं बसणार आहे. आता ती जागाही पोळीला लवकर भीती तर वाटते. हनुमंतरायाने उचलली मुलीच्या तोंडासाठी. जे पाणी बाहेर जायची ती मूल होती तोंडाला ती दिव्याची आड लावून ठेवली. ती त्या मुलीतून सुद्धा पुन्हा नाती येता येईल. मोठ्याने हनुमंतरायाने मधून आरूढ दिली. अरे मला बळी देऊ न मारता आतमध्ये या सोळा. म्हणजे आता दरवाजा जो बंद आहे आज मी जाते. हा माझा लहान भाऊ लक्ष्मण आमची पत्नी चोरून राहणारे आणल्यामुळे आम्ही युद्ध करण्यासाठी आलेलो होतो. पण आम्हाला आयराव मैरावाने इथून सोडवून आण. म्हणजे आता तुम्हाला सोडवणार कोण? सोडवणार म्हणजे माझेपणामध्ये जे महत्व आहे. आनंद वाटला. आणि पुन्हा विचारलं तुमची शेवटची इच्छा वगैरे काय? तेवढ्यामध्ये हनुमंतरायाची शेपटी दिसली. ती शेपटी झाकून ठेवायची का नाही? झाकता येण्याची नेमकी शेपटी प्रभूला दिसली. हनुमंतराय बस झाला आता चला. काय जी एकनिष्ठ भावना हनुमंतरायाने आपली जी सेवा आहे ती प्रभू रामचंद्राच्या चरणी जी अनन्य भावाने. आणि भगवान म्हणतात ज्ञानोबराय म्हणजे जो हो या अनन्य शरण. असा जो माझा भक्त आहे तो सगळ्यापेक्षा मला प्रिय आहे.